सायलेन्स सायलेन्स. काय चाललंय पोरांनो हे? बाईंना यायला जरा 2 मिनिटं उशीर होतोय तर वह्या काढाव्या, पुस्तकं काढावी, वाचत बसावं, रिव्हिजन करत बसावं, असं काहीच नाही. वर्ग आहे की मच्छी बाजार आहे हा? मागचा बेंच. काय चाललंय बोलायचं? काय बोलताय तुम्ही दोघं? खूप महत्वाचं बोलताय का? अरे 1 महिन्यांवरती बोर्डाची परीक्षा आहे पोरांनो. तरी बाई त्या देशपांडे बाई मला सांगत होत्या की हा वर्ग घेऊ नका तुम्ही वर्ग शिक्षिकेसाठी, खूप आगाऊ वर्ग आहे. तरी मी हट्टाने घेतला, म्हणजे या पोरांना मी सुधारते, पण ही पोरं माझं नाक कापूनच गप्प बसणार आहेत. इकडे ये मधला बेंच. काय चाललंय तुमचं? पुरवण्या नीट बांधायच्या. तुम्हाला बोर्ड दोरा देतं सगळ्यात शेवटी, तर पुरवण्या काय व्यवस्थित बांधून घ्यायच्या. मागचा बेंच. काय चाललंय? पुरवण्याबद्दल महत्वाचं सांगते ना मी. काही महत्वाचा विषय चाललाय का तुमच्या दोघांत? काय बोलताय? उभं राहा, तू उभं राहा. इथे ये, पुढे ये. इथे ये, अंगठे धरून उभं राहा. इथे काहीतरी महत्वाचं सांगते ना मी. बोर्डाला काही मानेबाई बसणार आहेत का? तुम्ही बसणार आहात ना? थोडेसे तरी सिरियसली घ्या काहीतरी याला. इकडे इकडे कोपरा. अगं तू बाहेर काय बघतीस खिडकीच्या पोरी? माझ्यासाठी चाललंय का हे? माझ्यासाठी चाललंय? ते पक्षी बिक्षी आहेत ते पेपर लिहिणार आहेत का? कोण लिहिणार आहे पेपर बोर्डाचा? तू लिहिणार आहेस ना? पास कोण होणार आहे? बघते खुशाल खिडकीच्या बाहेर हसतीये. बाई हा वर्गाला ना काही शिस्त नाहीये, काही सिरियसनेस नाहीये. 1 महिन्यावरती पेपर आलाय, थोडं सिरियसली घ्या, रिव्हिजन करा आणि कुणीही नापास होऊ नका. कुणीही चिठ्ठ्या, चटोऱ्या, कॉफी, पुस्तक, गाईड असलं काही घेऊन जाऊ नका. कधी कधी स्क्वॉड अचानक येतं, तुम्हाला तपासतं. मला वाटतं मी नाही सापडणार, पण बरोबर सापडता.